सर्वसाधारण सभेतील 121 प्रश्न सोडवण्याचे आश्वासन, आंदोलनाला ब्रेक. भाजपाच्या सदस्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष सीईओनी दिला कार्यवाहीचा शब्द. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर करण्यात येणारे भाजप सदस्यांचे दिवसभराचे लाक्षणिक उपोषण न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्षा संगीता पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्वसाधारण सभेतील सर्व 121 प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याचे तसेच सदस्यांच्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 3 आठवड्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी विविध विकास कामे, निविदा प्रक्रिया, प्रशासकीय त्रुटी, कथित गैरप्रकार आणि अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरलं आहे. या सभेनंतरही मात्र यात कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत भाजप सदस्यांनी अध्यक्षा संगीता पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच प्रशासनाच्या या निष्क्रियतेच्या निषेधार्थ सोमवारी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष संगीता पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सर्व विषय समित्यांचे सभापती तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सुमारे 121 प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करून ते तातडीनं मार्गी लावले जातील अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच कोणत्याही विभागाचे अधिकारी सदस्यांचे म्हणणे ऐकत नसतील किंवा सहकार्य करत नसतील तर त्याची माहिती थेट द्यावी, अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.